छान पावसाचं वातावरण झालंय, बाहेर पाऊस पडतोय आणि मस्त असा हा गरमागरम बटाटा वडा, त्यासोबत सिक्रेट ही लाल चटक चटणी. सविस्तर रेसिपी पाहूया. बटाटा वडा किती प्रमाणात करायचं, त्यानंतर वरचं जे आवरण आहे ते एकसारखं कसं असावं, बटाट्याचं जे सारण आहे खूप जास्त चिपचिपीत न होण्यासाठी काय करायचं, सविस्तर रेसिपी जी आहे संपूर्ण पाहूया. तर इथे सर्वात अगोदर एक कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये अशा पद्धतीने एखादी रिंग किंवा मग स्टँड ठेवू शकता. साधारण 2 ग्लास जे आपल्या घरामध्ये ग्लास अवेलेबल असते त्याच ग्लासने 2 ग्लास पाणी घातलं, वरून अशी डिश ठेवायची. त्यानंतर इथे मी साधारण 1 किलो प्रमाणात जे आहे बटाटे 2 भागामध्ये कट करून घेतलेले आहे. अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले आहे बटाटे, त्यानंतर 2 भागामध्ये कट करून घेतलेले आहे आणि हे बटाटे जे आहे आपल्याला या डिशवर ठेवायचे आहे. तर अशा पद्धतीने बटाटे का उकडवायचे, ज्यावेळेस आपण भरपूर पाणी घालून बटाटे उकडवतो तर त्यावेळेस काय होतं, बटाट्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी होतं आणि ते जे आपलं सारण आहे खूप जास्त असं गिजगिजीत आणि पाण्यासारखं असं थोडंसं पातळ सुद्धा होतं. तर अशा पद्धतीने बटाटे जे आहे, ज्यावेळेस तुम्ही आता झाकण लावण्याच्या जे आहे साधारण 3 शिट्ट्या घेऊया. कुठल्याही समजा ब्रेड पकोडा करत आहात किंवा मग आणखीनही काही बटाट्याचं जे आहे सँडविच वगैरे काही बनवत असाल ना, तर अशा पद्धतीने बटाटा जो आहे तुम्ही उकडवून घ्या, जेणेकरून तुमचं जे आतलं सारण आहे ते खूप जास्त पिचपिचीत किंवा खूप जास्त पाणीदार होणार नाही आणि छान हे बटाटे जे आहे वाफवून निघालेले आहे. तर एक ना एक बटाटा जो आहे छान पद्धतीने वाफवून निघालेला आहे, अजिबात कच्चा कुठेही राहिलेला नाही. ह्याची साल जी आहे काढून घेतली आणि हे बघा एकसारखे बटाटे शिजलेले आहे, खूप जास्त पिचपिचीत झालेले नाही किंवा खूप जास्त पाण्याचं प्रमाण दिसत नाही. आता एक वाटण बनवायला घेऊया. तिखटाप्रमाणे हिरव्या मिरच्या घेतल्या, त्यानंतर 2 इंच अद्रकचा तुकडा घेतला, 2 फांद्या जे आहे कढीपत्त्याचे पानं घेतले, साधारण 8-10 पानं घेतले, त्यानंतर कोथिंबीरीचे जे देठ असतात ना ते घेतले साधारण, त्यानंतर लसूण घेतला भरपूर जो आहे असा सोलून लसूण घेतला. आता अशा पद्धतीने हे वाटण तयार केलं. तर तुम्हाला तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं असलं तर करू शकता. आता इकडे कढई तापवायला ठेवली, कढईमध्ये 2 पळी तेल घातलं, अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान फुलली, छान अशी तुटचुटली की त्या लगेच त्यामध्ये जिरे सुद्धा घालायचे. आता ज्यावेळेस मोहरी छान पद्धतीने चुटचुटत नाही तोपर्यंत जिरे घालायचे, अजिबात घाई करायची नाही, कारण ज्यावेळेस मोहरी कच्ची राहते तर भात खाताना ती दाताखाली टचर टचर लागते. तर जिरे घातले, जिरे सुद्धा छान फुलले की लगेचच हे वाटण घालून घ्यायचं. साधारण फक्त आपल्याला हे वाटण मिनिटभर आहे परतवून घ्यायचं, यापेक्षा जास्त नको, कारण वडापावचं जे सारण असतं आतलं बटाट्याचं जे सारण असतं ना त्यामध्ये थोडीशी जी आहे लसणाची आणि मिरचीची चव असते ना ती थोडीशी कच्ची सर असते बघा, खूप जास्त तळून असते. त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आणि अगदी पाव चमचा इतकं जे आहे हिंग घालायचं आहे. हिंग नक्की घाला, फोडणी छान बसते. तर अशा पद्धतीने हे जे आहे मिक्स करून घेतलं आणि परत एकदा साधारण ही हळद जी आहे छान पद्धतीने मिक्स करून घेऊया. त्यानंतर जे उकडलेले बटाटे होते ना ते लगेचच यामध्ये घालून घ्यायचे आणि हे बटाटे जे आहे तुम्ही हवं तर तुकडे करून किंवा स्मॅश करूनही घालू शकता आणि असेही घातले तर स्मॅशरने कढईमध्ये डायरेक्ट सुद्धा स्मॅश करू शकता. तर ही पद्धत जी आहे जास्त सोपी वाटते, जेणेकरून हा जो मसाला आहे तो सुद्धा सगळीकडे एकसारखा लागला जातो आणि बटाटा सुद्धा आपला चांगल्या पद्धतीने स्मॅश होतो. हे बघा सगळीकडे बटाट्याच्या सारणाला एकसारखा रंग आलाय. बटाट्याचं सारण जे आहे अजिबात पातळ चिमचिमीत असं पिचपिचीत झालेलं नाहीये. ज्या पद्धतीने आपण गाडीवर बटाटा वडा खातो किंवा मग हॉटेलमध्ये जाऊन खातो ना त्याच पद्धतीचे हे सारण आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं, वरून भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि हे सारण जे आहे पूर्णतः थंड करून घेऊया. आता हे ज्यावेळेस पूर्ण थंड होईल सारण त्यावेळेस आपल्याला वडे बांधायला घ्यायचे, कारण आत्ता जर वडे बांधले तर हाताला चटका सुद्धा लागेल आणि वडे सुद्धा व्यवस्थित होणार नाही. त्यामुळं हे जे सारण आहे पूर्णतः थंड करून घ्यायचं, त्यानंतर त्याचे जे आहे आपण वडे बनवायला घेऊया. तर इकडे आपलं सारण जे आहे थंड झालेलं आहे आणि ते वडे जे आहे मी बांधायला घेत आहे. तर आता वडे हवं तर तुम्ही गोल, त्यानंतर चपटे, जाडे, पातळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचा शेप जो आहे देऊ शकता. मी नॉर्मली आपण जे बाहेर जाऊन वडे खातो तर त्याच पद्धतीचा हा शेप देत आहे. खूप जास्त मोठे करत नाही किंवा खूप जास्त छोटे करत नाही, गोल करत नाही, छान असे हे चपटे वडे जे आहे मी
तयार करून घेत आहे। आता 1 किलो प्रमाणाचं हे सारण होतं। आता 1 किलोमध्ये किती वडे होतीये ते सुद्धा तुम्हाला सांगते। तर साधारण 1 किलोमध्ये मला 16 ते 17 जे आहे इथे वडे झालेले आहे। पण जर तुम्ही छोटी मोठी साईज केली तर कमी जास्त सुद्धा होऊ शकते। तर एकंदरीत काय तर संपूर्ण वडे जे आहे मी इथे बनवून घेतलेले आहे। साधारण माझे जे आहे 14 ते 15 म्हणजे असेच जे आहे वडे या ठिकाणी झालेले आहे। त्यानंतर इकडे बेसन पीठ घेतलं वाटीने, हे 3 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। वजनाने म्हणाल तर 300 ग्रॅम इतकं मी बेसन पीठ घेतलेलं आहे। कारण मला याची जी आहे चटणी सुद्धा बनवायची आहे ती सिक्रेटवाली, त्यामुळे बेसन पीठ थोडं जास्त प्रमाणातच घ्यायचं। आणि तसंही बेसन पीठ थोडं शिल्लक राहतं तर तुम्ही एक्स्ट्रा चटणी बनवून चपाती भाजीसोबत सुद्धा खाऊ शकता। अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा ओवा नक्की घाला। ओव्याचा जो फ्लेवर असतो ना खूप छान येतो। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं जे आहे बॅटर बनवायचं आहे। आता हे जे वरचं आवरण असतं ना बघा बटाटवड्याला सगळीकडे एकसारखं लागलं पाहिजे, त्यासाठी काय करायचं, एकतर बेसन पीठ जे आहे चाळून घ्यायचं आणि बेसन पीठ ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये घोळवतोय ना तर विस्करने घोळवायचं, जेणेकरून यामध्ये गाठी होणार नाही। आणि पाणी खूप जास्त एकदाच न घालता थोडं थोडं घालायचं, म्हणजे आपल्याला पाण्याचं जे प्रमाण असतं ना ते छान पद्धतीने लक्षात येतं आणि आपलं जे बॅटर आहे अतिशय जास्त प्रमाणात पातळ होत नाही। त्यामुळे काय करायचं, इथे पाणी जे घालताना ना थोडं थोडं घालायचं, जेणेकरून आपलं जे बॅटर आहे खूप जास्त प्रमाणात पातळ होणार नाही। आणि विस्करने छान असं फेटाळून घ्यायचं। आणि हे बघा एकसारखं झाले, थोडंसं घट्टसर वाटत होतं त्यामुळे आणखीन थोडंसं पाणी घातलं आणि परत एकदा फेटाळून घेऊया। आता यामध्ये सोडा वगैरे आत्ताच घालायचा आणि आपण नंतर घालूया, थोडासा अगदी चिमटीभर सोडा घालायचा। लगेच तुम्हाला वडा जर तळायचा असेल तर मग तुम्ही लगेच घातलं तरी सुद्धा चालेल, पण आता अजून आपल्याला चटणी बनवायची आहे। चटणीचं जे बॅटर लागणार आहे त्यासाठी सोडा नकोय, त्यामुळे मी सोडा इथे घातला नाही। तर हे बघा अशी काहीशी कन्सिस्टन्सी आपल्या बॅटरची झालेली होती। तोपर्यंत तिकडे मी तेल सुद्धा तापवायला ठेवलेलं होतं। आणि चटणी बनवण्यासाठी इथे आपल्या अगोदर जे आहे याचे शेव किंवा असे जे आहे भजे काढून घ्यायची गरज आहे। पण हे जे ना खूप जास्त जाडसर नको, साधारण अशी बुंदी वगैरे असते ना त्या पद्धतीने, तर चमच्याने सोडवत अशा पद्धतीने जे आहे तळून घ्यायची हाय फ्लेमवर। आणि ही जी आहे छान असे खुसखुशीत होत नाही ना तोपर्यंत तळून घ्यायचं, कच्चं सर अजिबात काढायचं नाही, तर आपली चटणी जी आहे चिवट होऊ शकते। आता दुसरी सुद्धा बॅच तळणार आहोत, ती बॅच नक्की पहा, कारण त्यामध्ये चटणीची सिक्रेट ट्रिक जी आहे मी तिथे वापरणार आहे। तर अगोदरची जी शेव होती ती काढून घेतली आणि दुसरी सुद्धा घातली यामध्ये। आता ही सुद्धा यामध्ये घातली, थोडीशी जास्तच प्रमाणात करणार आहे, कारण ही चटणी खाण्याला अतिशय उत्तम लागते। हवं तर तुम्ही चपाती भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। तर इथे 2 कांड्या जे लसणाच्या होत्या त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून आणि लसूणला जो आहे हलकासा टुचा देऊन जो आहे लसूण यामध्ये घातला। हलकासा लसूण जो आहे आपल्याला तळून घ्यायचा, खूप जास्त नाही, त्यामुळे यामध्येच घातला। आणि अशा पद्धतीने लसूण सुद्धा तळून घेतला, कारण ही चटणी जी असते ना लसूणची असते आणि सोललेला लसूण यासाठी नसतो, तर ह्यासाठी असाच लसूण जो आहे टाकायचा असतो। तर अशा पद्धतीने ही सुद्धा बॅच जी आहे तळून घेतली। भरपूर असं लसूण घातलं, साधारण 25 ते 30 पाकळ्या जी आहे लसणाच्या होत्या। तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे संपूर्ण निथळून जे आहे काढून घेतलं। आता लगेचच ही चटणी जी आहे बनवायला घेऊया। तर इथे मिक्सरचं जार घेतलेलं आहे, त्यामध्ये हे संपूर्ण जे आपण काढलेली शेव त्यानंतर लसूण ते संपूर्ण मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊया। आता एकदाच जर इतकं बसत नसेल तर 2 बॅचमध्ये वाटलं तरी सुद्धा चालेल। आणि याला छान असा रंग देण्यासाठी आता यामध्ये घालूया आपण बेडगी मिरची पावडर किंवा मग काश्मीरी लाल मिरची पावडर, जेणेकरून रंग लाल येईल। पण ही चटणी चवीला अजिबात तिखट नसते, त्यामुळे यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली जाते। आता आपण बेसनामध्ये जी शेव काढली त्यामध्ये सुद्धा मीठ होतं, पण अगदी चिमूटभर मीठ जे आहे घातलं ना ती चव छान लागते। आणि हे बघा चटणी मिक्सरला फिरवली, छान दरदरीत वाटून घेतलेली आहे पल्स मोडवर, खूप जास्त फाईन अशी वाटायची नाहीये। आणि अशा पद्धतीने आपली ही लाल सटक चटणी जी आहे तयार झाली। तर आपलं वडे सुद्धा जे आहे बनवून झालेले आहे। त्यानंतर ही चटणी सुद्धा आता वडे जे आहे आपण लगेचच तळायला घेऊया। तर आपली चटणी मस्त अशी ही लाल चटक चवीची जी चटणी आहे ती तयार झालेली आहे। आणि आता आपल्याला वडे बनवायचे, त्यामुळे इथे मी बॅटरमध्ये अगदी चिमूटभर असा आपल्या दोन्ही बोटामध्ये बसल ना तर इतकाच सोडा जो आहे यामध्ये घातला, खूप जास्त नाही। कारण काय होतं वरचं जे आवरण असतं ना ते खूप जास्त असं कडक न होण्यासाठी इथे ही ट्रिक मी वापरलेली आहे।
आणि ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. ज्यावेळेस आपण गाडीवर किंवा कुठेही जाऊन वडा खातो ना, तर ते लोक अशा पद्धतीने जे आहे यामध्ये सोडा घालत असतात. त्यानंतर इथे जितके या बॉलमध्ये वडे बसतील तितके वडे यामध्ये घातले, छान बॅटरमध्ये घोळवून घेतले आणि छान बॅटरमध्ये हे वडे बुडले की अशा पद्धतीने चमच्याने घेऊन लगेचच तेलामध्ये सोडायचे. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि अशा पद्धतीने हे वडे जे आहेत तेलाला छान ताव आला की लगेच तेलामध्ये वडे सोडून द्यायचे. चमच्याने किंवा मग तुम्ही हाताने सुद्धा सोडू शकता, तुम्हाला जसे योग्य वाटतील तसे. आणि ज्यावेळेस आपण वडे तेलामध्ये घातले ना, तर ते थोडेसे बुडाला सुद्धा कधी चिकटू शकतात. त्यामुळे काय करायचं, हलक्या हाताने जे आहे वडे सोडवण्याचा प्रयत्न करायचा. एक बाजू तळून झाली की मग आलट पलट करून जे आहे दुसरी बाजू सुद्धा तळून घ्यायची. साधारण एक वडे एका वेळेसची बॅच तळण्यासाठी 2-3 मिनिटं लागतात. कच्चे न राहू देता छान पद्धतीने तळून घ्यायचे, जेणेकरून आपले वडे चवीला उत्तम, कच्चे राहणार नाही आणि अगदी आपण जसे गाडीवर जाऊन खातो ना त्याच पद्धतीचे तयार होतील. तर गॅसची फ्लेम जी आहे आता मीडियम केलेली आहे. सुरुवातीला हाय ठेवायची, नंतर थोडीशी एक बाजू तळली गेली की गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर हे वडे जे आहे संपूर्ण एका मागोमाग मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. आता यासोबत तुम्ही हवं तर मिरची सुद्धा तळू शकता किंवा मग हिरवी चटणी सुद्धा करू शकता. बऱ्याचशा रेसिपीमध्ये मी हिरवी चटणीची रेसिपी टाकलेली आहे, तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर हे वडे जे आहे छान थळून काढून घ्यायचे. हवं तर तुम्ही क्लाउड किचन करत असाल किंवा मग तुम्हाला वडाची जी आहे तुम्हाला घरगुती वडे विकण्याची जी आहे काही गाडी वगैरे असेल किंवा मग कशाही प्रकारे तुम्ही व्यवसाय करू शकत असाल, तर व्यवसाय करणार आहात तर तुमच्यासाठी ही उत्तमरित्या जी आहे 1 किलो प्रमाणातली रेसिपी सांगितलेली आहे. आणि अशा पद्धतीने मस्त लाल चटक चटणी त्यासोबत वडा मिरची आपली रेसिपी तयार झाली. पाऊस म्हटलं की एका हातामध्ये चहाचा ग्लास आणि दुसऱ्या हातामध्ये वडापाव, एक चहाचा घोट आणि एक वडापाव. वाह, काय मस्त. रेसिपी आवडली तर चॅनलला प्लीज 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 नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी.